स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा कर्माची महती सांगणारा अभंग आहे। परमार्थामध्ये जे काय आम्ही कर्तव्य म्हणून करू किंवा संसारामध्ये जे काही करू ते निष्काम आणि निरपेक्ष भावनेने केल्यानंतर त्या कर्माला एवढा उंच दर्जा प्राप्त होतो। त्याच्यासाठी उदाहरणही देतात। आपल्या स्वामीचं कार्य करणं, गुरूंची परिचर्या म्हणजे सेवा करणं शिष्यानं, पित्याचं वचन पाळणं मुलानं आणि पतीची सेवा करणं पत्नीनं, 4 महत्त्वाचे दृष्टांत आहेत। हे निरपेक्ष आणि निष्काम भावनेने केले तर हीच विष्णूची महापूजा। विष्णू परमात्म्याची, व्यापक परमात्म्याची पूजा केल्यासारखं याचं सामर्थ्य आहे म्हणतात। आणि हे निरपेक्ष भावनेने ज्याच्याकडून होतं त्याला इतर काय नित्यनैमित्य कर्माखेरीज काही करावं लागत नाही। चित्तशुद्धीला एवढं मोठं साधन सांगतात तुकोबाराया। त्याच्या पुढं म्हणतात सत्य बोले मुखे, कायम मुखात सत्यवाणी असणार, कधी असत्य असणार नाही। दुखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखानं जो कालावला होतो, कळवळा येतो, दुखवला जातो, तो खरा भक्ताची लक्षण आहे ते महाराज। आणि अशा निश्चयाचा जो काय झालेला आहे महाराज, मेरू झालेला आहे, असा निश्चय ज्याच्या अंतःकरणात ठसलेला आहे तो निश्चयच त्याचं बळ आहे। परमार्थामध्ये निश्चय हेच बळ आहे। त्या निश्चयाच्या बळावरच तो परमार्थरूपी आत्मसिद्धीच्या फळाला पोचतो। कारण कोणताही निश्चय दृढ होईतोपर्यंत, आत्मविश्वास बळावेपर्यंत साधना काय करावी लागते, बळकट पद्धतीने करावी लागते। आत्मविश्वास वाढल्याखेरीज साधनेला फळ येत नाही। म्हणून बळ आहे निश्चयाचं, फळ आहे आत्मसिद्धीचं। ज्ञानोबराई हेच सांगतात, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेच्या वाटे लागला, जन्म मृत्यूच्या पुढीला नगरायावया। की आस्थेची वाट आहे, यामध्ये पुष्कळ लोक काय करतात, उड्या घेतात, नाही असं नाही, पण ते आस्था टिकत नाही। टिकलेली आस्था तिला फलद्रूपपणा येईतोपर्यंत सहन करणारा एखादाच विरळा। मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये। सहन करण्याची क्षमता पाहिजे, तेवढा धीर धरण्याची वेळ, संयम पाहिजे। आणि मग मी जे करत आहे ते शास्त्रप्रमाण आहे आणि गुरूंच्या, वेदाच्या, शास्त्राच्या वचनावर अपरंपार श्रद्धा ठेवून करत आहे, असा ज्याचा त्याला काय पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे। त्याखेरी साधना फलद्रूप होत नाही। म्हणून साधनेवर आरूढ झालेला, फक्त आम्ही करत आहोत नाही असं नाही, आम्ही साधना करतो, साधना करत आहोत एवढंच आम्हाला सुख आहे, पण त्याच्या पलीकडं आमचा काय होत नाही हो, त्याच्या पलीकडं परमार्थात आमची उडीच जात नाही। कारण जेवढी पाहिजे तेवढी सत्य शब्दावर श्रद्धा असत नाही। जेवढी परब्रह्मावर श्रद्धा बसायला पाहिजे, जेवढी देवावर श्रद्धा बसायला पाहिजे तेवढी श्रद्धा बसत नाही। आणि आम्ही सगळे प्रापंचिक लोक आहोत। आम्हाला काही जर करायचं सांगितलं एखादं करा म्हणून, तर फळ समोर दिसल्याखेरीज करायचं नाही असा आमचा स्वभावच बनलेला आहे। अगदी लहान मुलंसुद्धा महाराज खायला काहीतरी चॉकलेट देतो म्हटलं तर बाजार आणतंय, नाहीतर काही आणत, स्वभाव बनलेला आहे। मला काय यातून मिळेल काय, आणि मग काहीतरी लाभ असेल, तो का म्हणे लाभ होय तो व्यापार। परमार्थातही लाभ तपासायला पाहिजे, व्यवहारातही लाभ तपासायला पाहिजे, पण व्यवहारातला लाभ हा लौकिक लाभ आहे। लौकिक लाभातून कुणाचं पारलौकिक कल्याण झालेलं, लौकिक लाभ दिसतील, धन संपत्ती इतर सगळ्या गोष्टी, ज्याला तुम्ही मान्यता देऊन मोठं समजलेलं आहे ते सगळं दृश्य जगातलंच आहे। ज्याला तुम्ही रिअल इस्टेट म्हणता, ज्याला लँड मार्केटिंग, आता चांगले शब्द काढलेत महाराज। लँड म्हणजे जमीन, जमीन जगातलीच आहे का, जग सोडून बाहेरली आहे? मग दृश्य जग जर मिथ्या असेल तर जमीन कशी आहे? आणि मग ती माझ्या नावावर असली तेवढीच खरी आणि इतरांची मिथ्या, असं कुठं आहे? तुकोबारायांना केवढी इस्टेट होती पण मिथ्या समजली, जाणून शरण रिघा देवा। सर्व मिथ्या हे जाणून जाणता आलं पाहिजे। आणि मग ह्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी आहेत, माझ्या नावावर एवढं आहे, माझ्या नावावर घर आहे, माझ्या नावावर जमीन आहे, हे दृश्य जग जर संत मिथ्या समजत असतील तर संतांची उडी किवडी आहे विचाराची। म्हणून संतांचे विचार आहेत महाराज आत्मकल्याणाचे, अतिशय हिताचे, निश्रेयस ज्याला म्हणतात, आत्यंतिक कल्याण। ज्या ठिकाणाला पोहोचल्यानंतर निर्भय जीव अवस्थेला जातो, अशा निर्भय अवस्थेला की त्याला काही मग करावं उरत नाही।
आणि अशा एक शुद्ध परमार्थाच्या भूमिकेवर संत आरूढ आहेत. म्हणून त्यांना लौकिकातलं काही मिळवावं असं वाटत आणि लौकिकासाठी काही पसारा करावासा वाटत आणि लौकिकाचा असा उबग ज्याला आलेला आहे, उद्वेग ज्याला आलेला आहे, तेच खरे परमार्थी आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात अशा निश्चयापर्यंत टिकावं. टिकण्याकरता काहीतरी महाराज करावं लागतं. करणं म्हणजेच कर्म आलं. देहनिर्वाहापुरतं करणं त्याला कर्म म्हणतात. अधिक फळाकरता करतात त्याला कर्तव्य म्हणतात. कर्तव्यातही घरच्याकरता करणं हा स्वार्थी कर्तव्य झालं आणि परक्याकरता करणं हे परोपकार झालं. आपल्या मुलाला शिकवणं हे कर्तव्य आहे आणि एखाद्या गरीब मुलाला दत्तक घेऊन शिकवणं हे परोपकारात जमलं जातं. कर्म तेच आहे. म्हणून त्या कर्माचे वेगवेगळे विभाग सांगितले. एक नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म, निषिद्ध कर्म. यातलं निषिद्ध करूच नये, विहित कर्तव्य तेवढं करावं. काम्यकर्म करायच्या भानगडीतच पडणे, कामना धरून काहीच करू नये म्हणतात. आणि निषिद्ध कर्म नाही झालं तर तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागत नाही. म्हणून नित्यनेमानं विधीनं वागत राहावं. विधी जे पाळतात त्यांना विषयी म्हणतात. विधी जे पाळत नाही त्यांना पामर म्हणतात. आणि जे मुक्त झाले त्यांना विधीची गरज को विधी को निषेध. हा जीवनमुक्त पुरुषाला पंचांग सांगायची गरज नाही, त्याला काळ वेळ मापायची गरज नाही, पाडवा आहे आज मुहूर्त कर्जा म्हणायची गरज नाही. जीवनमुक्ताला तो काय म्हणे, हरिशा दासा शुभ काळ अवघ्या दिशा. हरिदासाला सगळीकडं मंगळच वातावरण असतं. आणि मग अमंगळ कोणाला? भूमी अवघी शुद्ध जाना, अमंगळ हे वासना. मला अमुक जागेवर जरा चुकीचं वाटतंय, हे घर मला चांगलं नाही, हे मला बाधक आहे, या जागेला जायचं नाही. हे कुणाला? ज्याची वासना शिल्लक आहे त्या पुरुषाची ही लक्षण आहे. म्हणून असा एक परमार्थामध्ये कर्तव्य पार पाडायचंच आहे. चोख निष्ठेनं, सुसंगत पद्धतीनं चांगलं करायचं आहे. हे माझ्या वाटणीला आलं आहे असं रडत रडत काही करायचं नाही. हे नित्यकर्म आलेलं आहे, निमित्तानं आलेलं आजचं कर्म आहे, श्राद्ध कर्म आहे. करण्याचा हेतू महाराज श्राद्धाची गोष्ट पवित्र सांगितलेली आहे. पुढल्या जीवाच्या आमच्या संकल्पना आम्ही काहीतरी इथून अन्नदान देऊ शकतोय, पुण्य प्रदान करू शकतो, याच्या पलीकडे काही देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला जे घडतंय तेवढं या तिथीला करणं हे प्राप्त कर्तव्य आहे. त्या निमित्तानं आजची सेवा आहे. हे करणं म्हणजे गेलेल्या जीवाची कृतज्ञता, आठवण असावी. आठवण असणं हे महाराज पुढल्या जाणीवेचं लक्षण आहे. अहंकार नव्हे, अहंकार वेगळा आणि जाणीव वेगळी. जाणीव ज्याला ठेवता आली त्याला परमार्थामध्ये फार काय राहतो. खरा प्रधान परमार्थ जो करतो त्याला जाणीव राहते. शुकाचार्यांनी एक शीत अन्न खाल्लेली काय ठेवली? जाणीव ठेवली. परीक्षितीला 7 दिवस त्यांना काय सांगावं लागलं? भागवत सांगावं लागलं. त्या शीतातून मुक्त, ऋणातून मुक्त व्हावं लागलं. तसं पितरांचं ऋण आपल्यावर आहे, आमच्यावर देवाचं ऋण आहे, आपल्यावर आपल्या ऋषींचं ऋण आहे असं शास्त्र सांगतं. ऋषींचं ऋण फेडायचं आहे वेदशास्त्राचं अध्ययन करून, पितरांचं ऋण फेडायचं आहे चांगली संतती निर्माण करून, आणि देवाचं ऋण फेडायचं आहे सेवा करून. म्हणून गावच्या देवाला, उपास्य देवतेला, कुळदेवतेला नित्य भजन केल्याशिवाय आपण राहायचं नाही. वारकरी आहे म्हणून हे देव सोडायचे, त्यांना मान द्यायचा. येरा मान विधी पाळना पुरते, देवांची ती भूते म्हणून या. आजच्या पाडव्याच्या दिवशीला गावच्या देवाच्या पाया पडायचं आहे नको. आंघोळ करून महाराज नवीन कपडे घालून, बरं असू दे वाईट असू दे, घरात कोण वारलेलं असू दे चांगलं असू दे, नाहीतर मग माणसं कारणं सांगतात. ज्याला करायचं नाही ते माणसं कारणं सांगतात, ज्याला करायचं आहे तो मार्ग काढतो त्यातून. पण शहाणा मनुष्य काय करतो? महाराज आजचा 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त उठायचं, आपण देवाचं दर्शन घ्यायचं. निदान आजच्या दिवशी जरी घेतलं तरी बस आहे. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, बलिप्रतिपदा हे मुहूर्त चांगले आहेत. आणि मग त्या निमित्तानं महाराज हे करणं, त्यात काय देऊ शकतो आम्ही देवाला? इथं काही चांगलं कर्मच करून देवाला संतोषित करू शकतो. देवाला देवानंच निर्माण केलेल्या सृष्टीतलं देणं म्हणजे चोरानं चोराला दिल्यासारखा प्रकार आहे. आम्ही काय देणार? निर्मित या जगाचा सगळा जनक तोच आहे. म्हणून इथं कार्य करताना असं कार्य करता आलं पाहिजे की स्वामीकडं कोणतंही संकट न पडता सेवकानं त्याचं कार्य करावं. शिष्यानं गुरुकडं फक्त आत्मलाभ म्हणूनच जावावं, दुसरा लाभ म्हणून कोणता जाऊ नये. गुरुनीही शिष्याकडं शिष्याची जो नेघे सेवा, माने देवा सारिखे, आपल्या शिष्याला देव समजून त्यांनी विद्या द्यावी. आणि मग गुरुनच मला शिष्याची परिचर्या कर. तुकोबारायांनी शिष्य केले नाहीत कोण? त्यांना येईल त्यांना उपदेश केला. मेघ वृष्टीने ऐका उपदेशी तुका. माझा उपदेश काय मोठ्या पावसासारखा, कुठं पडेल तिथं मशा चांगल्या काळवट रानामध्ये पाणी मुरेल, दगडावरनं काय जाईल? वाहून जाईल.
तसं ज्याच्या चित्तात हे धारण करण्याची क्षमता आहे तो माझा उपदेश धरून ठेवील. म्हणून ज्याला जखम झालेली आहे त्याला चुरचुरत आहे म्हणतात तुकोबाराया. धक्का खवंदाशी लागत असे, अंगे उणे त्याच्या बैशे टाळक्यात, ठिणग्या बहुत गाळीत असे. ज्याच्या अंगात उन्हा आहे त्याला माझं बोलणं लागेल, चांगला आहे त्याला लागायची काय गरज आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. म्हणजे तुकोबारायांनी परी गुरुने न करावा शिष्य, का तर वाटा लाभे त्यास केल्या अर्ध कर्माचा. म्हणून शिष्याची गुरुची सपर्याय इतकी सोपी गोष्ट नाही. नामा म्हणे सेवा करणे कठीण, त्याने व्हावे जाण सावधान. सेवा ज्याला करायची आहे त्यानं सावध पद्धतीनं, म्हणून प्रत्येक गोष्ट सावधानतेनं, दक्षतेनं, जबाबदारीनं, जाणीवपूर्वक आणि आपण करत असलेलं कर्तव्य अतिशय चोख पद्धतीनं ज्यानं पार पाडलं तीच ईश्वराची सेवा आहे असं माऊली सांगतात. 1200च्या काळामध्ये सांगतात. उपासनेची ही व्याख्या माऊलींच्यासारखी कुणी मांडलेली नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म निरपेक्ष आणि निरहंकार वृत्तीनं निष्काम भावनेनं जो करत राहतो त्या पुरुषाचा केलेल्या कर्माचा भार साक्षात देवावर पडतो. आणि मग आपुलिया विहिता जो उपाय असे विसंबिता, ऐसा पडे की जगन्नाथा आभारू पडे. एखादं चांगलं कर्म आम्ही केलं तर एखादा दुसरा मनुष्य म्हणतोय काय सुंदर कर्म केलंय, काय चांगलं, काय पकवाद चांगला वाजवला, काय चांगला एखादी वस्तू तयार केली, एखाद्या कलाकारानं म्हणा, तर त्याचं कौतुक करतात. चांगली माणसं जर कौतुक करत असतील तर देवसुद्धा आमच्या कामाचं काय करतो, कौतुक करतो. असं आम्हाला करता येणं शक्य नाही. आणि मग त्याचा म्हणून ज्ञानोबारायांचा बोजा झाला सेवेचा. तुकोबारायांचा देवावर काय झाला, भार पडला, सेवेचं ऋण पडलं. आणि सेवेच्या ऋणातून सहजासहजी देवाला मुक्त होता येत नाही, माणसाला होता येईल का? म्हणून आमच्यावर पितरांचं ऋण आहे. पितरांनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, घर बांधून ठेवलेलं आहे, जागा ठेवलेल्या आहेत, आमच्यासाठी चांगली संतती, आम्हाला संस्कार दिले, केले उपकार सांगो काय. त्यांनी लहान असतानाच महाराज आमच्या घरात आम्हाला संस्कार दिले, चांगले त्यांनी आमच्यावर काय केले. त्यावेळी जर नाही संस्कार दिले असते तर आम्ही या वाटेला आलो नसतो. म्हणून हेतू इतकाच पितरांचं ऋण आहे. त्यानिमित्तानं आजची सेवा आहे. त्यांनी महाराज देशसेवा केली, निष्काम भावनेनं केली, देवासाठी देशासाठी आयुष्य काढणं आणि तो त्याग इतकी सोपी गोष्ट नाही. मुलाबाळांना इथं सोडून देशासाठी बाहेर जाणं हे ज्यानं केलं त्यानंच करू जाणे, ही कल्पनासुद्धा आम्हाला करवत नाही. आम्हाला कुठंतरी गेलं तर एक दिवस वस्ती राहता येत नाही पाहुण्यांच्या गावात. आणि महाराज 10 वर्ष 20 वर्ष सेवेला लोक जातात. मुलाबाळांचा त्याग, याला खरा त्याग म्हणावा. बरं कशासाठी हो? देशासाठी, पोटासाठी म्हणून नव्हे. पोटासाठी काय इतर नोकरी करून जाता येईल आपल्याला, पण देश सेवा ही महाराज अतिशय उच्च पद्धतीचं कर्म आहे. आणि मग त्या सेवेत हातो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. युद्धात महाराज मरण आलं तर त्याला स्वर्गगती मिळते, नाही झालं जिंकला तर त्याला महाराज चित्तशुद्धीसारखं मोठं फळ आहे, स्वर्गलोक मिळू शकतो. मेल्यावरही स्वर्गलोकच आहे आणि मग जिवंत राहूनही चित्तशुद्धीद्वारा मोक्ष आहे. आणि चित्तशुद्ध ही अशी गोष्ट आहे, अंगावरली कपडे सुद्धा आम्ही स्वच्छ जर घातली तर आम्हाला किती आनंद वाटतोय. अंगावर घेणारी चादर म्हणा, कपडे, सगळ्या गोष्टी स्वच्छ असल्या तर बरं वाटतंय. तसं अंतःकरण स्वच्छ असेल तर किती बरं वाटेल. ज्याच्या अंतःकरणाला पापाचा डागच नाही, कशाचीही त्याच्यावर काय बसलेली नाही हो, कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही, ममता नाही, त्याचं अंतःकरण असं महाराज काय असतं, जगत कल्याणासाठी सदैव उद्युक्त असतं. आणि मग ज्याचं अंतःकरण आमचं कामक्रोधादी विकारानं भरलेलं आहे ते कुठेतरी काय शोधत असतो, फायदा शोधत असतं, कुठेतरी संधी शोधत असतं, कुठेतरी आपल्याला लाभ मिळेल काय. आणि मग त्याची मनोवृत्ती कशी बनलेली असते, कोत्या मनोवृत्तीची बनलेली असते. म्हणून सगळ्याच साधू संतांनी उपदेश करत असताना मनाला उपदेश केलेला आहे आणि त्या मनावरच कर्तव्याची भूमिका अवलंबून आहे. म्हणून मन ज्यानं निश्चयानं काय केलेलं असं भारलेलं आहे, ठरवलेलं आहे की मनानं करायचं ठरवलं तर मन महाराज केवढाही त्याग करू शकतं. आणि मनानं ठरवलं नाही करायचं तर ते मन शरीर केवढंही दणकट असो काही करू शकणार नाही. म्हणून मनावरच परमार्थ आहे. इमारत परमार्थाची मनावरच उभारलेली आहे. मग परमार्थाचा खरा पाया काय असेल तर मन. तेच मन महाराज शिष्य बनवतं, तेच गुरु बनवतं. तेच प्रसन्न झालं तर मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा ते. म्हणून विषयासक्त मन बंधाला कारण आहे आणि निर्विषय मन हे मुक्तीला कारण आहे. बंधाय विषयात संगी मोक्षे निर्विषयम स्मृतम. अष्टावक्र आपल्या वडिलांना उपदेश करतात, हे तात तुम्हाला जर सुटायचं असेल या संसारातून तर मुक्तिमिच्छसी चेततात विश्वान विश्वत तेज.
हे विषय विषयासारखे माना आणि याचा त्याग करा. का तर मुक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर बद्धाय विषयात संगी, जो बद्ध कोण आहे, विषयाच्या संघात अडकलेला आहे. मोक्षे निर्विषयम स्मृतम, म्हणून विषय घालवता येत नाही पण विषयाचं चिंतन टाळता येते का नाही? इथं घालवता काहीच येत नाही महाराज. म्हणून ह्या गोष्टी कराव्याच लागतील. करणे करणे आणि करणे, विचार करावा लागेल, कर्म करावा लागेल, उपासना करावी. करणे हे क्रियापद आहे, त्याच्या पुढे काही लावा. कर्म करावंच लागेल, उपासना करावीच लागेल. पुजोनी देवो पाहिजे, पेरूनी शेता जाईजे, तो शोने प्रसाद घेईजे अतिथीचा. नुसता देवारेला पाया पडायचे नाही उठल्या उठल्या. पुजोनी देवो पाहिजे, पाहिजे म्हणजे डोळ्यानं बघायचा, त्याच्या अगोदर बघायचा नाही. पडदा झाकूनच असतोय देव. हे आमच्यात पडद्याचा पत्ताच नाही महाराज. मग देवाला पुजायचा व्यवस्थित आणि मग यथाशक्ती फुलं वगैरे वाहून मग काय आपली मंत्रपुष्पांजली. माझी काय चूक सेवेत चूक झाली असेल तर असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमा धरा कृपा करा. शेवटी माझी काही चूक झाली असेल तर सेवेत देवा जमा कर आणि मला यातून काय कर, उत्तीर्ण कर. अशी एक अपेक्षा म्हणून त्याच्याकडे मागणी मागावणी, मग देव पाहावा असं वर्णन आहे. माऊली सांगतात पेरून शेताला जायचं. तर सगळी कापाय चालल्यात म्हणून हा कापायला गेला तर हे पेराय नसलं तर कुठलं उगवून येलो, तणाशिवाय काय येणार नाही. म्हणून जे करायचं आहे ते सुटत नाही. का सुटत नाही? जगच त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक जगामध्ये विषयही जात नाहीत, गुणही जात नाहीत, अवस्थाही जात नाही, काहीच इथं जात नाही. फक्त घालवायचं आहे ते आपली कर्तृत्व बुद्धी घालवायची आहे, भोक्तृत्व बुद्धी घालवायची, आपला अहंकार त्यावरला घालवायचा आहे. म्हणून विषय जात नाहीत, विषयाचं चिंतन मात्र टाळता येतं. कर्म करायचं पण कर्माचा अहंकार मात्र टाकता आला पाहिजे. मी करता हा अहंकार टाकता आला पाहिजे. कर्तृत्व भ्रांती म्हणतात त्याला, भोक्तृत्व भ्रांती. मी केलं, मी असेल तरच हे झालं असतं, मी नसलो तर हे कुणाला होणं शक्य नाही, माझ्या माग यांना काहीही करता येणार नाही. ही भ्रमाची भूमिका आहे महाराज. याच्या माग महाराज जुने लोक पुष्कळ निघून गेले. जुन्या काळी पंतप्रधान इंदिरा गांधी वारले तेवढी लोक म्हणायचे आता देशाचं काय होतंय काय की. या जगामध्ये 4 शहाणी मरतात, 4 खुळी येत्या, 4 त्याच्यापेक्षा शहाणी येतात महाराज. जग असं मायेन वसुंधरा बहुरत्न आहे, बहुरत्नानं भरलेली आहे. त्यामुळे कोणी काळजी करायची नाही जगाचं काय होईल, गावाचं काय होईल. म्हणून ही कर्तव्य आहेत वाट्याला आलेली. स्वामी सेवा करावी लागेल. सेवकानं जी स्वामी सेवा करायची त्याच्यासाठी आदर्श मानलेले गेलेले आहेत महाराज. आपण जशी देशसेवा, समाजाची सेवा करतो, पांडुरंग परमात्म्याची वारकरी सेवा करतात, हे एकनिष्ठेचं प्रतीक आहे. एकनिष्ठपणा यातला सोडला तर सेवा म्हणून हे गणलं जात व्यापार ठरतो. ये रते पांडवा वाणिज्य करणे, यात फायद्याचा हेतू ठेवला तर काय ठरतं, क्रियाकलाप सगळा व्यवहार म्हणून मोडला जातो. आणि एकनिष्ठेच्या बाबतीत विचार केला तर माऊली पतिव्रतेचं उदाहरण देतात, चकोराचं उदाहरण देतात, आपल्या कृपण माणसाचं उदाहरण देतात. कृपण माणूस जो पैसा साठवतो तो पैसा स्वतःसाठी साठवत, त्याला फक्त पैसा हा पैसा म्हणूनच साठवायचा आहे, आपल्यासाठी तो वापर करत नाही. कारण ते गणितातच बसत नाही. आपल्यासाठी पैसा खर्च करावा हे अतिस्वार्थी माणसाला घडतच नाही. एखादा दुसरा त्याला सांगेल की पैसे बँकेत ठेव डबल होतील, नाही नाही. पैसा कृपणो चित्तवृत्ती आपुली, रोवो निघाली ठेवया पासी. तो आपली चित्तवृत्ती तिथं रोवूनच ठेवतो. जिथं धन आहे तिथंच त्याचं मन अडकून राहतं. एवढा त्या पैशाविषयी तो काय असतो, एकनिष्ठ असतो. तसा कर्तव्यनिष्ठ अधिकारी, एखादा कर्तव्यनिष्ठ सेवक आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी एवढा मजबूत असला पाहिजे चिकटून की मारुतीरायांनी काय केलं, सगळं केलं स्वतःच्याच बळानं, पण सांगताना मात्र काय त्यांनी सांगितलं, मी रामदूत आहे. आपलं नाव सांगितलं. आमच्यासारखं असतं तर आई बाबाचं नाव, गावाचा पत्ता सगळं सांगितलं असतं. नाही, रामदूत अतुलित बलधामा आपले तुलसीदास महाराज वर्णन करतात. किंवा राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. आणि असं नाही की कार्य पुढं दिसतंय आणि मग कुणीतरी जा म्हटलंय आणि ते करायला लागलेत, असं नाही. तुकोबारा त्याचं वर्णन करतात. शूर आणि धीर, शूर आणि धीर,
स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, सुराने धीर, सुराने धीर, स्वामी काजी, सुराने धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी कार्याला सादर लगेच आदरानं लाभलंय म्हणून असं नाही, रडत खडत केलेलं नाही. सेवा करत असताना फायद्याचा लाभ न घेता, आपलं नाव न लावता, शक्ती स्वतःच्याच बळावर गेले, पण हे रामप्रभूच्याच नामस्मरणावर झालं. आता ते विचार करायला लागेल तर मारुती यांचं पात्रच काढलं रामायणातनं, तर रामायण कोणी वाचणं शक्य, त्याला सुंदरकांड म्हणतात. सुंदरकांडाचा भाग जर बाजूला काढला तर रामायणात काही उरणार नाही. आता एक सेवकाचा भाग असावा की त्या सेवकाची सेवा ही स्वामीपेक्षा काय असावी, म्हणून मारुतीरायांना काय देता आलं नाही महाराज. रामप्रभूंना सगळं देता, सगळ्यांना काही काही देता आलं. सीतामातेलाही वाटलं यांना काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी उगाच ते भावनेच्या भरामध्ये पृथ्वी मोलाचा मन्यांचा हार दिला. त्याने तो झाडावर गेला आणि फोडून टाकत बघितलं, कारण यात माझा राम नाही. म्हणजे अलौकिक ज्याला कळालेला आहे तो लौकिकात फारसा फसत नाही. म्हणून ईश्वर सेवा करत असताना, स्वामी सेवा करत असताना एवढी एकनिष्ठा पाहिजे की माझ्या प्रभूखेरीज यापेक्षा मोठं काय नाही. यालाच एक आलंबन म्हणायचं. कानावर नाव सुद्धा त्यांना सहन होत नव्हतं. बळीराम दादाची बाग आहे एवढं म्हटल्यावर महाराज त्यांना राग आला. मी रामच ऐकतोय, हो कुठला बळीराम काढला म्हणाले. महाराज सगळ्या बागेचा नाश केला त्याने. हेतू इतका की राम शब्द ऐकायचा, रामच समोर बघायचा आणि मग त्या रामासाठीच माझं जीवन आहे. दुसऱ्या अवतारात कुठलंही कार्य त्यांनी केलं नाही. आजही चिरंजीव आहेत. आजही जिथं रामकथा आहे, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कथमस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. मारुतीराया आजही जिथं रामकथा सुरू असते, रामविजय वगैरे म्हणून त्यांना श्रावणात वगैरे पोथी लावली तर रामविजयाचे म्हणा, रामायण भावार्थ लावलं तर पाठ ठेवला जातो मारुतीरायांना बसण्याकरता स्वतंत्र. म्हणजे अशी भावना आहे आजही लोकांची, तशी आपल्या श्रद्धा आहे. हेतू इतकाच की स्वामीचं जीवन आणि सेवकाचं जीवन किंवा स्वामीशी संकट पडे ज्या गोष्टीचे काय त्या प्रेमाचे सुखमज. स्वामी अडचणीत यावा आणि मी त्यांची सेवा करावी असं मारुतीरायांचं जीवन नव्हतं. म्हणून स्वामी कार्य करत असताना किती एकनिष्ठा, त्यांचा शूरपणा किती, धीरपणा किती, कोणत्याही कार्यात गडबडले नाहीत मारुतीराय. हेतू का, स्वामींचं कार्य करण्यासाठी एवढं मोठं प्रख्यात उदाहरण कुठेही आर्यामध्ये कोणत्याही महाकाव्यामध्ये नाही. म्हणून स्वामी कार्य करत असताना किती निरपेक्ष भावनेनं, निष्काम भावनेनं, एक आलंबन ठेवून त्याला दुसरा हेतू व्यभिचार वृत्ती ठेवलेली नाही. राम नसेल तर दुसरा देव चालतोय असं म्हटलेलं नाही त्याने कधी. आणि मग सुग्रीव ज्यावेळी महाराज कोण होते, राजा होते, किष्किंधेला ज्यावेळी वालीनं मारून घालवलं त्यावेळी सुग्रीव किष्किंधेच्या पायथ्याला स्वतंत्र राज्य स्थापन केलं. आणि त्यावेळी मग वालीच्यापेक्षा वाली बलवान होते सुग्रीवापेक्षा. सुग्रीवाचा सचिव म्हणून मारुतीराय काम करत होते, पण त्यात समाधानी नव्हते. आणि ज्यावेळी रामप्रभूंनी लक्ष्मण आले आणि हे लहान बालक आहेत, वनात कसं फिरत असतील, मारुतीरायांनी जरा तर्क लढवला. ह्या जंगलामध्ये त्रिजटा, खर, दूषण एवढे मोठे राक्षस आहेत, त्यातून ही 2 मुलं येतात, याचा अर्थ ही सामान्य नसली, असामान्य असायला पाहिजे, ते सामान्य लोक नव्हे ते. आणि मग ज्यावेळी परीक्षा बघण्यात आली त्यावेळी मग त्यांचं ते बोलणं, त्यांचं जीवनचरित्र सगळं ऐकल्यानंतर मारुतीरायांना कळालं की हेच माझे स्वामी आहेत. आणि मग त्यांनी जिवंत स्वयंभू कसोटी पाहिली, ओळखली रामप्रभूंनी त्यांची. आणि मग आईनं खून सांगितलेली होती, तुझी जी स्वयंभू कसोटी पाहिल तो तुझा गुरु असेल, तो तुझा मालक असेल. आणि मग रामप्रभू माझे मालक आहेत, मग समाधान झालं. हेतू इतकाच, आपल्या स्वामीची भेट, आपल्या स्वामीविषयीची एकनिष्ठा. तुकोबाराय सांगतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, ईश्वर सेवेविषयी असंच असावं. कृपण माणसाचं उदाहरण देतात. पैशासाठी तो प्राण एक वेळ खर्च करेल पण पैसा खर्च करणार नाही. आणि मग अशा माणसांना धर्मकार्य करा नाही, उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं आहे. एकच आलंबन असावं. सगळीकडं पाणी भरलेलं आहे, भरले समुद्र सरिता चोहोकडे, परिते बापियासी कोरडे, परिजे मेघोनी थेंबुटा पडे की पाणी तया.
चकोर चातक असतो पक्षी, त्या चातकाला तहान केवढी असते हो, घोटभर पाण्याची, पण तो ढगातून पडलेलंच पाणी पितोय. सगळीकडे पाणी भरलेलं असतं, नद्या भरलेल्या असतात, समुद्र भरलेले असतात. भरलेलं याचं उदाहरण माऊली किती सुंदर लिहितात की त्याला शोधायला जावं लागत, त्याच झाडावरून खाली उतरला तर पाणी मिळतंय त्याला. आम्हाला नदीला तरी जायला लागतं उन्हाळ्यात, खाली म्हटलं तर नद्या आटलेल्या असतात, विहिरी आटलेल्या असतात. पण त्या श्रावण महिन्यात म्हणा एखाद्या चातकाला तहान लागली तर तो करून पाणी वरून पडणारच पितो, तो खाली पडत. मग असं जर वरूनच पडलेलं पाणी पिणारा चातक तो कुठल्या तरी गढूळ अशा डबक्यातलं पाणी पिईल का हो? एकनिष्ठा केवढी आहे, मरण पत्करेल. सांगे कुमुददळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबितो असे. चकोर नावाचा पक्षी चंद्रामृत सेवन करतो, हे त्याचा सामर्थ्य आहे. त्याच्या चोचीमध्ये चंद्रामृत कसं प्यायचं, ते राजहंस कसा दूध पितो, त्या चोचीमध्ये शक्ती ठेवलेली आहे. आणि मग असा चकोर कुठं वाळवंटात चोची घासत बसेल का दगडावर? एकनिष्ठ आहे. तसं ह्या सगळ्या गोष्टी एकनिष्ठतेच्या आहेत. आणि असा एकनिष्ठ पुरुष मग काय एका कार्याला जर लागला, चिकटून बसला तर किती स्वार्थ ठेवील, किती कंजूसपणा करील सांगता यायचं नाही. मारुतीरायांनी जी सेवा केली ती देहावर उदार होऊन केली. वारकऱ्यांची सेवा काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमादेवर श्री विठ्ठलाचा वारी कर. देश सेवा ही जेव्हा उदार होऊनच केली जाते महाराज. शिष्यानं गुरुची केलेली सेवा ही उदार होऊनच केली. एकलव्याला अंगठा मागितल्या दिला महाराज. वाट बघितली नाही, हा गुरु मला शिकवलं नाही, तो मातीच्या मी द्रोणाचार्यांच्याकडून शिकवलो नाही असं म्हटलं. एकनिष्ठतेची ही मोठी मोठी उदाहरणं आहेत. म्हणून या अशा उदाहरणातून आपल्याला तुकोबराय एवढंच पटवून देतात की आम्हा नारायण तैशापरी. कर्मसुद्धा एवढ्या उंचीवर आपल्याला नेऊन ठेवता आलं पाहिजे. कर्माला सामान्य दर्जा नाही. कर्म करणाऱ्या पुरुषाची श्रद्धा, त्याच्यावरला विश्वास म्हणा, सकाम निष्काम वृत्ती आणि मग त्याच्यावर असलेला दृढनिश्चय, याच्यावर कर्माची इमारत ठरते. म्हणून कोणतंही कर्म स्वभावता हलकं नाही, स्वभावता उच्च नाही. फक्त करणाऱ्याची त्यातली खुबी ही काय जाणते, कर्म तेच असतं महाराज, पकवाज तोच असतो. पण ज्याची रियाज आहे, शेवाज झालेली आहे दांडकी, त्याचं वेगळं वाजतं. आणि जो कधीतरी वाजवतो त्याचं नाही वाजत. म्हणजे सातत्य ज्याचं आहे, ज्याची निष्ठा आहे, अशा महापुरुषांनी ही कर्म कशी करावी त्याचं माऊलींनी धडा घालून दिलेला आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये कोणती गोष्ट महाराज ऱ्हास करता येत नाही. प्रकृती आहे, हे तर कशाचाच नाश होत नाही. फक्त आपण त्याच्यातून अंग बाहेर काढता आलं पाहिजे, बाजूला राहता आलं पाहिजे. याला संकोच करणे म्हणतात. संसार संकोच करून कमी करायचा आहे, परमार्थ व्यापक दृष्टीनं वाढवायचा आहे. म्हणून निर्वाहा पुरते अन्नाच्छादून आश्रमासी स्थान कोपी गुहा, कोटेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. ह्या सगळ्या गोष्टी करतच राहायच्या. म्हणून स्वामी कार्य असेल, गुरुभक्ती असेल, पितृवचन, सेवापती, या चित्तशुद्धीद्वारा आम्हाला मोक्षाला नेणार आहेत. आणि चित्तशुद्धी ही काही सामान्य गोष्ट नव्हे, अनंत काळाची तटलेली गोष्ट आहे. जी गोष्ट आतापर्यंत आम्हाला एका जन्मामध्ये याचा विचार करताना कितीतरी आम्ही यामध्ये काय झालेलो आहे, कोणती गोष्ट साधक म्हणून आम्ही जबाबदारीने घेत नाही. बघूया, उद्या करूया, असंच आहे आमचं सुरू. आत्तापर्यंत हेच होत आलेलं. उद्या उठूया म्हणायचं, उद्या वाचायचंच, उद्या पारायण करणारच. आणि उद्याच्या उद्याला मग उठला की ह्याला दुसरंच काम लागलेलं असतं महाराज. आणि असं करत करत माणसं वेळ काय करतात, तो घालवतात. याला आयुष्य घालवणं म्हणतात. वेच थोर वेच झाला नष्टा, अवघ्या अपसव्य चेष्टा. आमचा सगळा वेळ चेष्टेमध्ये गेलेला आहे. आणि चेष्टा म्हणजे या लौकिकातल्या नुसत्या इकडं तिकडच्या गोष्टी, इकडलं तिकडचं वागणं आणि असं विषयासक्त जीवन तुकोबारायांच्या दृष्टीनं हे कसं आहे हो, आत्यंतिक कल्याणाला कारणीभूत होत नाही. हे दिसताना प्रवृत्तीत, चांगले शब्द आहेत प्रवृत्ती आणि निवृत्ती. ज्ञानोबाराया अगदी भारदस्त शब्द वापरतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघे नेघे भार मती. तुझ्या डोकीमध्ये जो प्रवृत्तीचा भार आहे तोही घेऊ नकोस, निवृत्तीचाही भार घेऊ नकोस. अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेव. आणि प्रवृत्ती म्हणजे हे लौकिकातलं जीवन आणि निवृत्ती म्हणजे परमार्थातलं जीवन. हे दोन धर्म सांगितले शास्त्रानं की द्विविधो ही वेदोक्त धर्म, प्रवृत्ती लक्षणश्च निवृत्ती लक्षण. प्रवृत्ती लक्षणामध्ये आम्हाला काय काय करावं लागतं, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी येतात त्यामध्ये. आणि निवृत्ती धर्मामध्ये विवेक वैराग्याचं अनुष्ठान करावं लागतं. स्वतः काही निरपेक्ष निष्काम भावनेनं कर्म करावे लागतात. आणि हे करत असताना मग समतोलता ढासळते. आणि मग हे करत बसलो तर संसार पडेल अशी एक आमची काय होते,
अनावस्था होते. आणि मग माणसं इकडं संसार करू का परमार्थ करू अशा दोन्ही पेवावर हात ठेवत जातात. तुकोबराय सांगतात, दोही पेवावरी ठेवू जात आहात, होय अपघात शरीराचा, निश्चय का हो डळमळीत राहतात. तर इकडं परमार्थ करायला लागला तर मग पोटाचं कसं होईल, आणि मग पोटाचंच मिळवायला लागलं तर मग अपराध वाटतं, देवाचं मी काहीच केलेलं नाही. इथं देवाचंही जीव काय करू शकत नाही, जीवाचंही कल्याण करू शकत नाही, केलं तर आपलं कल्याण करू शकतो. एवढं जीवानं लक्षात ठेवायचं. इथं आपणच आपला उद्धार करू शकतो, आपण घरच्यांचं कल्याण करू शकत नाही, आपण देवाचं काय करू शकत नाही, आपण जगाचं काही करू शकत नाही. इथं आम्हाला देवाच्या ध्यानाकरता पाठवलंय का देहाच्या सुशोभीकरणाला पाठवलंय. मग आम्ही देवाकरता शरीर दिलेलं देहाकरताच वापरायला लागलोय महाराज, देवाकरता नाही वापरत. दिलेलं शरीर देवे दिला देह भजना गोमटा, याला परम प्रयोजन म्हणावं. ज्याच्याकरता ज्याचं जीवन धन्य आहे, मारुतीरायांनी हे जीवन माझं रामप्रभूला अर्पण म्हणून वापरलेलं आहे. गुरुभक्तीमध्ये मोठ्या मोठ्यांची इंद्रप्रतर्दन, रगपुजानुश्रुती, हरिद्रुम जाबाल ह्या उपनिषदातल्या जोड्या आहेत महाराज. त्यानंतर किती किती मोठे द्रोणाचार्य, अर्जुन, ह्या काही सामान्य जोड्या नाहीत. हे अपरंपार विद्वान होते, महान बुद्धिमान होते, पण त्यांनी देखील हे शिष्य असा इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, असा एखादा श्रोता, असा एखादा शिष्य भेटावा, त्याच्याकडे ज्ञान ठेवलं तर ते वस्तीला पुढल्या लोकांच्या करता कायमस्वरूपी राहावं. म्हणून या लागी सुमनु आणि शुद्धमती, अनिंदको अनन्यगती. म्हणून परमार्थामध्ये किंवा निष्काम कर्मामध्ये, निष्काम उपासनेमध्ये आम्हाला कोणाच्या पंक्तीला बसायचं हे ठरवायला पाहिजे. आम्ही अर्जुनाच्या पंक्तीला बसायच्या लायकीचे आहोत काय? अर्जुनाचे पांती परेसनया योग्य होती, तीही कृपा करून संत्या अवधान द्यावे. अर्जुन सगळं देवाचं बोलणं ऐकत होता महाराज. जसं नाळक्यानं वतावती आलं एखाद्या भांड्यात किंवा पाणी वतावं बादलीत न सांडता, एवढा व्यापक सांगणारा देव आहे का माणूस नव्हे तो. आणि मग एवढा दिव्य देह धारण करून आलेला परमात्मा सपाई परतले मन, अखंड जेवढं सांगेल तेवढं व्यापक त्याचं मन झालेलं होतं. आणि मग बोला एवढा श्रोता जोडला से माऊलीने सांगावं की मी बोलेल एवढं ग्रहण करण्याची क्षमता अर्जुनाकडे होती. आणि एवढा ऐकणारा श्रोता भेटल्यावर मग देवाला का आनंद वाटू नये. म्हणून ज्याच्या करता आपण जन्माला आलो किती त्यांची एकाग्रता असेल, म्हणून जीवन त्यानेच धन्य केलं महाराज, असा निश्चय ज्यांचा दृढ झाला की मी कशासाठी आलो आहे, माझं काम कायमस्वरूपी लक्षात पाहिजे, माझं आता इथं येण्याचं प्रयोजन काय. म्हणून अगदी ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. जबाबदारीनं परमार्थ करायची तयारी पाहिजे. जाणीव ठेवून प्रत्येक पायाला मी कशासाठी, माझ्यासाठी, जगासाठी इथं काय मी करू शकत नाही, देवासाठी काहीच करू शकत नाही. या गोष्टी प्रारब्ध अतिरेकानं होत राहतील. घरच्यांची सुद्धा तुम्ही कर्तव्य म्हणून सेवा कराल, काय प्रारब्ध बदलणारा. धृतराष्ट्रानं दुर्योधनाचं प्रारब्ध बदललं का काय केलं, काहीच करता आलं नाही. मला आंधळा असून त्याला सुधारता आलं नाही. संजयाला सांगायला बसवलेलं होतं, तयारी सगळी करून दिलेली होती, पण त्याच्या मनात एकच कोणता भार की माझी मुलं जिंकतील काय, पंडूची मुलं जिंकतील. पांडवाश्रैव का किमकुर्वत संजया एवढंच सांग, मामकाहा पांडवाश्रैव, माझी आणि पंडूची. महाराज ती एक भावाची मुलं काय आणि त्याची मुलं काय वेगळी नव्हती. पण संसार ही गोष्ट भेदात असते आणि एकदा भेद पडायला लागले अनंत भेद पडत जातात. म्हणून मामका आणि पांडवा एवढा बुद्धिमान तो होता. धृतराष्ट्रही सामान्य नाही, गंधर्व आहे पूर्वजन्माचा, 10,000 हत्तीचं बळ आहे, एवढा बलवान आहे, बुद्धिमान आहे. पण एकदा मोहरूपी भ्रांतीनं मन ग्रासलं की त्याचं काही चाललं नाही. मला सगळ्या समूळ कुळाचा नाश झाला, पण तो निश्चय अहंकाराचा त्याला बदलता आला. निश्चय परमार्थामध्ये दृढ व्हावा. निश्चय दृढ झाला की परमार्थाचा फळ दूर नाही, निश्चय हेच फळ आहे. निश्चयाचं बळ हेच तुका म्हणे, हेच फळ म्हणतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी निश्चयावर अवलंबून आहेत. आमचे निश्चय टिकले पाहिजेत. मी देह हा निश्चय घालवायचा आणि मी ब्रह्म आहे असा निश्चय टिकवायचा. म्हणून क्षणाक्षणाला ह्या आमच्या जुन्या मान्यता बदलत 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 जाता आल्या पाहिजेत. बदलण्याकरता अंतःकरणाची तशी तयारी करता आली पाहिजे. आणि अंतःकरणाची पूर्वतयारी करण्याकरता चांगल्या सत्शील गुरुकडं सदाचारी एखाद्या संत संगतीत बसून आपलाच काय करता आला पाहिजे, बदल करता आला पाहिजे. म्हणून कर्म, उपासना, ज्ञान हे बदलाकरता सांगितलेलं आहे. बदल व्हावा, थोडासा कर्माचा काय व्हावा, उच्चतम भाव उत्पन्न व्हावा. कर्म सामान्य नाही. या कर्मानेच महाराज श्रियाळ संगुणाच्या दारात आलेला भगवान शंकर अतिथी रूपात आले देव, आणि चिलिया बाळानं स्वतःचं मांस त्याला खायला दिलं. गोष्ट साधी वाटते,
पण एवढा सुद्धा महाराज परमपवित्र असलेला परमात्मा तो त्याने संतुष्ट झाला. श्रिया बाळाच्या आख्यानावरून कितीतरी पुढाशा गोष्टी, हरिश्चंद्र राजाचं आख्यान आहे, शिबिराजाचं आख्यान आहे. एका पक्षासाठी शिबिराजा अंगाचं मांस कापून देतो. धर्मांगदाचं आख्यान आहे, रुक्मांगदाचं आख्यान आहे. ह्या कथा काय सांगतात की आपल्या देहावर त्यांचं प्रेम नाही, धर्मावर प्रेम आहे. धर्मासाठी जसं छत्रपतींनी, संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, ही एकनिष्ठा आहे आणि एकनिष्ठा सांगून येत नाही. त्याच्यासाठी अनंत जन्माचा काय करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि अशा निष्काम कर्माची ज्यांनी पूर्वतयारी केलेली आहे. म्हणून जनक राजा एवढा मोठा असून निरपेक्ष होता आणि नंतरचे राजे कितीतरी छोटे छोटे होते, पण ते आपल्या आपसात लढून काय झाले, मरण पावले. जनक राजा असून शुकाचार्याला उपदेश करायची तयारी होती त्यांची. काय सामर्थ्य, म्हणजे राजा असून ब्रह्मज्ञानी आणि शुकाचार्य निसंग असून त्यांना संशय आला. म्हणजे परमार्थात निश्चय डळमळीत झाला की काही चालत नाही. म्हणून निश्चयाचं बळ वाढावं, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुकोबाराया म्हणतात. तुकोबारायांचं केवढं वैभव असेल, म्हणून वारकऱ्याचं ऐश्वर कळावं. आम्ही तुकोबारायांचे अनुयायी आहोत, ज्ञानोबारायांचे अनुयायी. माळ गळ्यात आली हे भाग्य आहे, पण वारकरी पण कळणं हे दुर्मिळ आहे. तुकोबारायांना काय माळ कुणी घातलेली नव्हती, ते कुठल्या फडावले वारकरी नव्हते. ज्ञानोबाराय काय मूळचे वारकरी नव्हते महाराज, ते स्वयंभू आलेले. ज्यावेळी आले त्यावेळी ते देव होते, महाविष्णू म्हणून आले. पण नंतर मात्र वारकरी पण स्वीकारल्यानंतर त्यांनी तो देवपणा टाकला आणि काय स्वीकारला, वारकरीपणा स्वीकारला. आता कोण आहे मी, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी. म्हणून वारकरी एवढा मोठेपणा टाकायचा आणि वारकरीपणा स्वीकारायचा. तुकोबाराय साक्षात महाविष्णू आहेत, पण आता पांडुरंगाचा मी अनन्य सेवक आहे. म्हणून अनेक दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून या. देहूत राहिले, काही अपेक्षा केली नाही, कोणाच्या संसाराची, मानाची, स्तुतीची, कशाचीच अपेक्षा न करता आहे त्या ठिकाणी सगळ्याचा त्याग करून लौकिकाचा त्यांना उद्वेग वाटला. आणि मग माझ्या कानावर संसार कोण विचारायला तर वार्तासुद्धा माझ्या कानावरती नको म्हणतात. एवढी तयारी मनाची करणं म्हणजे परमार्थ किती रुजवला असेल. म्हणून आपण देखील त्या निश्चयावर आरूढ व्हायला पाहिजे. त्याच्याकरताही लौकिकातली उदाहरणं वाढतात, पण अलौकिक सामर्थ्य कर्मामध्ये आहे. कारण सुरुवातच उपासनेची, ज्ञानाची, कर्मापासून आहे. मग अज्ञाने बांधले या तया मोक्षपदी बैसावया, साधना आरंभतो तृतीयाध्यायी बोलिला. आम्हाला उदबत्ती लावणं कर्म आहे, देवपूजा करणं कर्म आहे, देवाला नैवेद्य घेऊन जाणं कर्म आहे, पंढरपूरला चालत जाणं कर्मच आहे महाराज. आणि त्या कर्माकरता मग शरीर सांभाळावं लागेल, मन सांभाळावं लागेल. आणि हे सांभाळत असताना देवाकरता आपण जातो ही भावना झाली की ती उपासना ठरते. त्या उपासनेतही हे माझ्यासाठी नाही, उद्धारासाठी आहे. कशासाठी आहे, काही गोष्टी महाराज लोकसंग्रह म्हणून कराव्या लागतात, काही गोष्टी स्वतःच्या उद्धारासाठी कराव्या लागतात. हे करत असताना समाजाचंही ऋण आपल्यावर राहतं, समाजाचंही आपण देणं देऊ शकतो. हे करता करता अशी एक निरपेक्ष वृत्ती तयार होते की त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस थांबवाव्या अशी इच्छा होते. आणि मग तुम्हाला आपोआपच हे कळून जातं की मी जे करत आहे ते मी करत नसून माझ्याकडून प्रकृती करवून घेत आहे. अशा उच्च बोधावर जातो. म्हणून ज्ञानी पुरुष कधी मी करता आहे असं म्हणत नाही, मी भोगता असं कधी तो म्हणत नाही. म्हणून करतो तो भोगतो तो अहंकार सांडूनही केलेली कर्म आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, एवढ्या व्यापक बोधावर आरूढ झालेला महात्मा तो परिच्छिन्न अहंता धारण करेल काय, नाही करणार. म्हणून ते सांगतात हीच विष्णूची महापूजा. विष्णू व्यापक रूपानं मांडलेला आहे. विष्णू हा व्यापक देवाचा शब्द आहे. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो विष्णू सहस्रनामामध्ये म्हणतात. व्यापक देव म्हणजे विष्णू परमात्मा. आणि त्या विष्णूची पूजा केल्यासारखं होईल. नाहीतर मग आम्ही सत्यनारायणाची पूजा त्या निमित्तानं घालतोच, ती संकुचित पूजा आहे. आणि मग त्या पूजेमध्ये आम्हाला कशी सवय आहे की सामान्य पूजा करायच्या, केलेल्या गोष्टी फक्त फुटकळ लक्षात ठेवलेल्या आहेत. कोणत्या देवाला कोणतं फूल, कोणत्या देवाला कोणतं पान, हे सगळं करतो आम्ही. पण मानव रूपात आलेला देव मात्र देव म्हणून आम्ही स्वीकारत. तुकोबारायांनी सांगावं की या कोणत्याही भूतामध्ये तो परमात्माच भरलेला आहे. ते सांगतात भूतिदेव म्हणून पूजितो या जना, भूतिदेव म्हणून पूजितो या देवा. भूतिदेव म्हणून पूजितो या देवा. नाही हे भावना
नर नारी नाही हे भावना, नर नारी नर नारी भूतिदेव म्हणून पूजितो या जना, भूतिदेव म्हणून पूजितो या जना, नाही हे भावना नर नारी नाही हे भावना, नारी नर नारी भूतिदेव म्हणून पूजितो या जना. सगळीकडला देव परवडतोय, पण सुनेला सासूतला देव परवडत नाही. हे देशमुख काकांची वाक्य आहेत. शिष्याला गुरुतला देव पटत नाही, भावाला भावातला देव पटत नाही, भावकीतला देव तर अजिबातच पटत नाही. कारण ते दगड पडत्यात, बांध हलवत्यात, तसला देव आपल्याला पटत. तिथं मग त्या देवावर काही घेऊन मारायला हरकत नाही. पण पंढरीत अगदी साधी कल्पना आहे, सगळ्यांना पांडुरंग आवडतोय. आणि वारकऱ्यातनं मग भांडणं का बंद नाहीत. एकाच देवाचे आम्ही लेकरं आहोत ही भावना का बरं होत नाही. यात सौजन्य कमी पडतं मला. आणि सौजन्य का राहत नाही, तर अनेक आईच्या पोटातून अनेक मुलं आलेली आहेत. ते एक संस्कार असत नाही. माळ घातली म्हणजे आमच्या वर्गात हजर झाली, खरं वर्गाच्या योग्यतेची ते असत नाही. सौजन्य असणं म्हणून कोणता देव कधी पटेल, केवढा परवडतोय. आमची सेवा ही परवडत असेल तरच सुरू आहे महाराज. पटत असेल तिथं आम्ही, पटत नसेल तिथं आम्ही जात नाही. म्हणून जाईल तिथं माझ्या मनासारखंच व्हावं असं का. जग बदलावा अशी भूमिका ठेवण्यापेक्षा आपण थोडं बदलायची तयारी ठेवली पाहिजे. काही गावात काहीच नसतंय महाराज, तिघं चौघं असतात. महाराज तुम्हीच म्हणजे चहा प्याला काय कुठल्या गावचा सुद्धा आम्हाला कोणी विचारित नाही. माहिती आहे सुनील महाराजांनी ते कुठल्या कट्ट्यावर बसायचं, मग बलिवतोय कोणतरी कीर्तन सुरू करूया या म्हणायचं. आणि मग ते असं वाटतंय पैशाला आलोय का काय की का कामाला आलोय यांच्यात, कुठे ह्या गावाला आलो असं वाटतंय. पण अनेक 15 मिनिटांनी डोकं शांत ठेवायचं. देवानंच यांना तेवढी बुद्धी दिलेली, यांना कळालं असतं तर व्यवस्था केली असती असं वाटतंय. मग अर्ध्या तासानंतर असं शांत व्हायचं. म्हणजे आपली तयारी झाली पाहिजे. हे आपल्याला शिकवण्याकरता महाराज जगात फिरावं लागतं. लोकसंग्रह ही अशी गोष्ट आहे, मनाला आत्मविश्वास दृढ करते. म्हणून शहाण्या मनुष्यानं आपल्याला पाहिजे तेच झालं पाहिजे असं कुठेही मानायचं. हे जग आहे त्रिविध गुणानं भरलेलं आहे. म्हणून गुणी देवात्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडली, चतुर्वर्णा घातली शिना निवळगे. म्हणून इथं आमच्यामध्ये भगवान शंकरांची आणि विष्णूंची मंदिरं जास्त आहेत. ब्रह्मदेवाचं मंदिर मात्र क्वचितच आहे, कमी आहे. का? ब्रह्मदेव खरं सांगणार आहे, खरं बोलणार आहे. त्यानं सगळं निर्माण केलं, माझी उपासना करा असं तो म्हणत नाही. त्यानं ब्रह्मज्ञान सांगितलं, त्याच्याजवळ ब्रह्मज्ञानाचं कोठार आहे. तो देव आम्हाला परवडत नाही. विष्णू परमात्मा चालतोय, शंकर भगवान चालतोय, त्यांच्या कथा वाचायला चालतात. त्याला 16,108 बायका आहे सांगायला चालतंय. आम्ही 2 लग्न केली म्हणजे काय बिघडतंय असा म्हणणार आमचा संप्रदाय नाही. म्हणून का परवडणारा देव, पटणारा देव आम्हाला का पटत नाही, तर आमच्यामध्ये वैर आहे, सौजन्य उरलेलं नाही. म्हणून विष्णू रूपानं सगळीकडेच देव परमात्मा एक भरलेला असेल तर मग भूती हे भावना नरणारी भूती देव आहे म्हणून पूजतो. तुकोबार आहे कुणाचाही महाराज उद्वेग करत नाही, कुणालाच ते अजिबात महाराज मत्सरानं पाहत नाही. एवढा देव पूजणं, एवढ्या उंचीवर जाणं सोपी गोष्ट आहे का? असं निर्मळ वागता येणं हे वारकऱ्याचं ऐश्वर्य आहे. म्हणून ज्ञानोबराया तुकोबारायांच्यासारखं वारकरी पण कोणालाही जपता येणं शक्य नाही. म्हणून आज त्यांच्या नावाचा जप स्वतः पांडुरंग परमात्मा करतात. ज्ञानोबा तुकाराम हा जप देव स्वतः करतात. हे वैभव आहे त्यांच्या वर्तणुकीचं. म्हणून तुम्ही आम्ही एवढंच कळवून घ्यायचं, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या किंवा अनुभाव नाही तुझ्या. इतका भावसुद्धा मी दुसरा मानत नाही. तुकोबाराय सांगतात ह्या 4 दृष्टांत दिलेले आहेत. निष्काम, निरपेक्ष, निरहंकार वृत्तीनं कर्म करत राहायचं, करत राहायचं. योग्यता आपोआप आपल्या अधीन होते. त्याचा फायदा आहे का, दुरुस्त आहे का, चुकीचं आहे का, ते शास्त्र निवडेल. आपण करत राहायचं. म्हणून त्यातले सगळे दोष महाराज काढत चित्त शुद्ध होत जाईल. आणि चित्तशुद्धीनंतर जे काय होईल ते महाराज मग ती एक प्रक्रिया आहे. ती ज्ञानाची प्रक्रिया आहे, उपासनेची प्रक्रिया आहे. ती शास्त्रानं जशी सांगितली तशी होईल. आपण फक्त करत राहायचं. करणं आपल्या हातात आहे. पुढलं निर्णय काय येतील, काय उत्तर येईल ते शास्त्र सांगेल. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणमते. म्हणून एक प्रवृत्तीशास्त्र आहे, एक निवृत्तीशास्त्र आहे. जैमिनी मुनींना मानावं लागेल
ज्याला संसार विधीनं करायचा आहे त्याला, आणि ज्याला वेदांत शिकायचा आहे त्यानं व्यास महर्षींना शरण गेलंच पाहिजे. अशा दोन्ही पद्धतीनं आम्ही परमार्थ करत करत हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्या विषयीची दया आणि आपण सत्य बोलणं, परमार्थात या दोन गोष्टी परमार्थाच्या मूळ पाया आहेत. सत्य हाच परमेश्वर आहे आणि दया हे धर्माचं मूळ आहे. दुखवे अनेकांच्या दुःखे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखानं आपण कालवून जाणं. ज्ञानोबराय भक्ताचं लक्षण सांगताना किंवा गीताकारही सांगतात, यस्मान्नो उद्विजते लोको लोकांनो उद्विजते तया, की लोकांच्याकडून तो उद्वेग पावत नाही आणि लोकही त्याच्यापासून उद्वेग पावत, असं वागता आलं पाहिजे. आता ही कसरत आहे, आपण कसं पटवून घ्यायचं हे ज्याचं त्यानं समजावून राहायचं. आपल्याला शहाणपणाचं असलं तरी पुढला समजून घेत नसेल तर आपणच मागं व्हायचं आणि बाजू काढून जायचं. दुसऱ्याला कळवून द्यायची तयारी असेल तर आपण कळवून द्यायलाही कमी पडायचं नाही. ती एक आपल्या अंतःकरणात काय असते, ईर्ष्या असते, उर्मी असते. कितीही सांगायचा तटवायचा प्रयत्न केला तरी तटत नाही. त्यावेळी आपण जागरूक राहता आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या घरामधले काय होतील, भांडण तंटे कमी होतील. राग क्रोध ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या वेळीच सावध होऊन आपण काय करायचे आहेत, तटवायचे आहेत. हीच खरी साधना आहे परमार्थाची. टाळ वाजवता येईल, पकवाज वाजवता येईल, कीर्तन सांगता येईल, हे करता येईल, पण निश्चय टिकत नाही. घरात मी नित्यनेमानं काय करतो याचा कोणी लेखाजोखा केला आहे? कधी नियमानं तुम्ही उठून उदबत्ती लावली आहे घरात देवळातली राहू दे, घरात कोणी नित्यनेमानं आंघोळ करायच्या केल्यानंतरच्या पितो याचा कोणाचा नियम आहे? जुन्या माणसांचा काहीतरी नियम होता महाराज. वाचत नव्हती ती, फार काय पंढरपूरला जात नव्हती, पण नियम होता तो प्राणासंसाठी होता. तो का म्हणे नियम प्राणासाठी. एक वेळ नाही माणसं शनिवार धरला तर काहीच खायत नव्हती महाराज. हे आता शनिवार धरलाय मग बंद कर म्हणायची पाळी आहे. तुझी शाबुनी वरी एवढं महाग झालंय, तू शनिवार मारुती रायाला अर्पण कर आणि तू उद्यापासून भात खा म्हणायची पाळी आली. कारण त्या भूक लागली की एवढी दंगा करत काहीतरी खायला ते, त्याच्यापेक्षा नामस्मरण राहावं, ध्यान राहावं याच्यासाठी उपवास आहे. उपवास म्हणजे देवाजवळ जाता आलं पाहिजे. असते वास म्हणजे रहिवास करणं, उप म्हणजे देवाजवळ जाण्याकरता ही तीर्थव्रत सगळी आहेत. आणि हे करताना आपला जर विकार आपल्याला तटवता येत नसतील, मला अन्न जर आम्हाला एवढं भूक एवढी त्रास करत असेल, तहान एवढी त्रास करत असेल, तर मग विकार जर नाही आटोपता आले तर परमार्थ सिद्ध होत नाही. म्हणून ही नवद्वाराचं शरीर आहे, मला सांभाळणं इतकंसं सोपं नाही. त्याच्यापेक्षा सूक्ष्म विकार आत घर करून बसलेले आहेत आणि मग ते डोळ्याद्वारे, कानाद्वारे, मनाद्वारे इतर सगळीकडून आम्हाला छळत आहेत. म्हणून दुसऱ्या विषयीची दया ही सहजासहजी येणं दुर्मिळ आहे. दुखवे अनेकांच्या दुःखे, नाथांचं जीवनचरित्र बघा. वाळवंटात चालत जाणारं मूल पायानं तापलेलं नुसतं त्यांनी बघितल्यानंतर काखेत उचलून घेतलं. आता कुणाचा रडत जाईना, त्यांना कशाला सोडायला पाहिजे होतं, त्या पोराचं पाप आहे, आम्ही लगेच वेदांत सांगणार महाराज, त्याचं कर्मफळ भोगायचं आहे असं म्हणणार. पण आपलं मूल असलं तर दुसऱ्याने तसं म्हणायला नसायला पाहिजे होतं असं आम्ही म्हणू. म्हणजे ज्यावेळी आपल्यावर लावून घेतो त्यावेळी आपण म्हणजे आपला परमार्थ हा आपला आहे महाराज. इथं खरा स्वार्थ परमार्थच आहे. आपणच आपला उद्धार करायचा. आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धरी, आपण या शुक नळिकेंना ये गुंतला असे काय विसरून जाय पक्ष दोन्ही. आपण इथं गुंतलेलो आहोत. असते असते ही बंधनं शिथिल करता आली पाहिजेत. म्हणून निश्चय अगदी असा बळकट पाहिजे
की त्याच्याकरता महाभारतकार एक दृष्टांत देतात. अर्जुनाच्या गळ्यामध्ये एक इंद्रानं दिलेली वनमाला होती. तो अर्जुनाचा असा निश्चय होता, प्राण गेला तरी हरकत नाही, पण ही वनमाला मी कुणाला देणार नाही. आणि शेवटी कृष्ण परमात्म्याला बोलता बोलता अर्जुन म्हणाले की ही वनमाला मी प्राण गेला तरी बेहतर, पण देणार नाही कोणाला. अशी चर्चा झाली. तोपर्यंत वामदेवांचं आगमन झालं. वनात घटना घडली. ज्यावेळी वनवास होता त्यावेळी वामदेवाने धर्मराजाने प्रश्न केला. वामदेवाला म्हणतात, हे राजा, हे ऋषी, मला असा वनवास का बरं यावा? वामदेव म्हणाले, तुमचा निश्चय बळकट नसल्यामुळे ही परिस्थिती तुम्हाला आलेली आहे. धर्मराजा म्हणाले, मीही माझ्या निश्चयावर ठाम आहे. माझे बंधूही भगवत भक्त आहेत, ते कधी निश्चय मोडत नाहीत, आणि तुम्ही असं का भूदेव म्हणता? तुम्ही नाही म्हणाले, कृष्ण परमात्माच तुम्हाला पटवून सांगेल. आणि वामदेव निघून गेले. ते गर्भस्थ ज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी महाराज वामदेव ऋषी. निघून गेल्यानंतर कृष्ण परमात्म्याला धर्माने विचारलं की हे आम्हाला प्रसंग असा यावा, हे वामदेव ऋषी असंच म्हणतात, काय कारण असावं? बरोबर आहे म्हणाले, तुमचा निश्चय दृढ नाही. अर्जुन म्हणाला, काय सांगतात ऋषी? म्हणाले, दृढ निश्चय माझा नाही, मग शक्य आहे काय? म्हणाले, माझ्यासारखा दृढ निश्चय या जगात त्रैलोक्यात कोणीही नाही. आणि मग देवाला सगळं सहन होतं. भक्ताच्या लाताही सहन होतील, पण अहंकार सहन होत नाही. तीळ मात्र झरी होय अभिमान. मला लक्ष्मीला पाय धुवावयाची या दैवा, तिथं नेऊन बसवणारा देव. लगेच महाराज क्षणभरात संध्याकाळला दुपारची वेळ सुरू झाली. देवानं अर्जुनाला बोलवून घेतलं. चालत चालत फिरत गेले नदीच्या काठानं. आणि मग देवाने लगेच, अर्जुना तुझी आता संध्येची वेळ आली आहे म्हणाले. नदी आहे जवळ, संध्येला उतार म्हणाले पाण्यात, मी तर झाडाखाली बसतो. कपडे काढली महाराजांनी, वनमाला गळ्यात घालून तो आंघोळीला आत गेला. उतरल्यानंतर बुडी मारून वर उभा राहतोय, तोपर्यंत काठावर मोठा सिंह आ करून अर्जुनाकडे धावत असा बघणारा विक्राळ सिंह दिसला. अर्जुनाला आता असं वाटलं, माझ्या हातात कोणतंही शस्त्र नाही, अस्त्र नाही, गळ्यातही वनमाला. त्याच्यावरच मंत्राचा प्रयोग केला आणि ती वनमाळा टाकून कोणावर दिली? सिंहावर दिली. कारण असला सिंह माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही म्हणा. आणि ती वनमाळा शस्त्राच्या निमित्तानं गेली. त्या सिंहानं गळ्यात धारण केल्यासारखी केली, मान हलवली, निघून गेला. ही देवानंच माया निर्माण केली होती. आणि मग धावत धावत आला, उत्तरीय वस्त्र सगळी घातली आणि कृष्ण परमात्म्याजवळ आला. कृष्णानं विचारला, अर्जुना ती वनमाला कुठं गेली? कुठली वनमाळा? म्हणाले, काय घेऊन बसलास? एवढा सिंह माझ्या आयुष्यात पाहिला नाही. जीवावर आल्यावर कुठली वनमाळा काय घेतोस? म्हणाले, मरत होतो म्हणाले, तू वनमालेचं एकनिष्ठपणा सांगायलास, असलं काय विचारू? अरे तर काल म्हणालास म्हणाले, मी प्राण गेला तरी हरकत नाही, मी हे कुणाला देणार नाही. आणि एका क्षणात जीवावर आल्यावर हे नियम पाळता येत नाही म्हणाला अर्जुन. तसं आमची देखील परिस्थिती कशी आहे, जीवावर आले की आम्ही गुरु मानत नाही, जीवावर आली की पंढरीची वारी बंद. ताप वाढला की महाराज आम्ही आंघोळ करून इकडं तिकडं जे ठरवलेलं आहे ते नियम पार पाडत नाही. आणि मग ताप आला तर पाणी पाजायला जाऊ शेताकडं, ते चालतंय, मेलं तरी हरकत नाही. खरं मोटर सुरू करून येऊ, भात पेरून येऊ, खरं पंढरीची वारी जरा अंग दुखाले म्हणणार थांबवणार आम्ही. नवमी राहू दे, दशमीला जायचं म्हणणार, रामनवमी गावात फुलं टाकूया. हे आमच्या सोयीस्कर आहे. सोयीस्कर परमार्थ होत नाही, निश्चय टिकत नाही. का तर प्राणाला आम्ही महत्त्व दिलेलं आहे, जीवाला महत्त्व दिलेलं आहे, इंद्रियांना महत्त्व दिलेलं आहे. आणि ही स्थूल सृष्टी आहे, ही जड सृष्टी आहे, याला चालवणारा हात कोणतरी वेगळा आहे. याच्या पलीकडे अर्जुनाचा निश्चय टिकावा. अर्जुनाला देवाने सांगितलं, तुझा निश्चय कसा तकलादू आहे हे बघायचं झालं तर म्हणाले 2-4 दिवस अशी जाऊ दिले महाराज. अर्जुनाचा कल बघितला. अर्जुनाला देव म्हणाले, अर्जुना तुझी निष्ठा परवाची घसरली, पण तुझा अजून भाव असा वाटतोय की माझ्यासारखा एकनिष्ठ मीच आहे. त्यावेळी म्हणाले, अजून थोडंसं काय आहे तुझ्या मनात, किंतु आहे, संशय आहे. मग चांगला डॉक्टर महाराज जरा देखील काय राखत नाही, दोष राखत नाही. लगेच कृष्ण परमात्म्यानं 4 दिवस जाऊ दिले आणि एका चांगल्या नगरामध्ये अर्जुनाला घेऊन गेले. स्नातक वेशामध्ये कपडे बदलली, गळ्यामध्ये संन्यासी प्रवर अशा वेशामध्ये घेऊन गेले. आणि गेल्यानंतर एका ब्राह्मणाच्या घरात अतिथी म्हणून गेले. गेल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या 2 पत्नी होत्या, बायका दोघी. तो ब्राह्मण आपल्या क्रियाकलापासाठी निघून चालला होता. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं, हे 2 अतिथी आले, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा, मी जाऊन येतो दुकानावरून किंवा बाहेर. आणि तेवढ्या वेळेत त्या ब्राह्मणाच्या पत्नीने जेवण केलं. हे अतिथी म्हणून कृष्ण परमात्माने अर्जुन संन्यासी वेशात बसलेत. बसल्यानंतर जेवण तयार झालं, ताटं मांडली. कृष्णरूपी तो संन्यासी, कृष्ण परमात्मा जो संन्यासी बनलेला आहे त्या रूपातला देव म्हणतो
की म्हणाले तुमचा यजमान मालक आल्याखेरीज आम्ही जेवणार नाही, ज्या घरात जेवण घ्यायचं त्या घराचा मालक पंक्तीला बसला पाहिजे. ते म्हणाले मालक नंतर जेवतील, तुम्ही जेवून घ्या. नाही म्हणाले मालकाला बसवल्याखेरीज आम्ही जेवणार नाही. आणि मग शेवटी मालकाला बोलवण्याकरता ती पत्नी गेली, बोलवून आणल्यानंतर त्यानेही महाराज जरासं जेवणाविषयी नाराजी व्यक्त करत करत मी नंतर जेवतो असं करत करत टाळाटाळी करायला लागला. त्यावेळी शेवटी अर्जुनाने यांच्याच नुसत्या महाराज सांगण्यावरून त्यांना काय झालं, मोडता आला नाही त्यांचा आग्रह. आणि मग पात्रावर बसला ब्राह्मण तो. आणि मग लगेच त्यानं एक तोड काढली. लगेच त्याच्या लक्षात आलं की म्हणाले काल मी लोणचं आणलंय म्हणालं आंब्याचं, ते वाढण्याकरता तुम्ही आणलं नाही बायकांना म्हणाला, आणि ती बरणी ठेवलेली आहे माळ्यावर वरच्या मजल्यावर, मी जाऊन घेऊन येतो म्हणून जिना चढत चढत वर गेला ब्राह्मण. तो खाली आलाच नाही. कृष्ण आणि अर्जुन वाट पाहायला लागले संन्याशी वेशातले, अजून का ब्राह्मण आला नाही. पहिली पत्नी वर गेली, तीही गेली, तीही आलीच नाही. दुसरीही पत्नी गेली, तीही आलीच नाही. परत अर्जुनाला देवाने लावून दिलं, अर्जुना काय अवस्था आहे बघ जा तरी म्हणाले. आणि वर गेल्यानंतर पाहिल्यानंतर तो ब्राह्मणही मरून पडलेला होता आणि पत्नीही दोन्ही गतप्राण झालेल्या. अर्जुन उगाच धाडसी होता, भारदस्त होता म्हणून तो धीरोदात्त उभा राहिला. आणि मग त्याने देवाला बोलवून घेतलं. देवा म्हणाले हे वर आंब्याच्या निमित्तानं आले लोणच्याच्या, पण मरण पावले, याला कारण काय असावं. आणि मग कृष्ण परमात्म्यानं जाणलं, तुला याचं कारण कळायचं असेल तर मग मी सांगतो म्हणाले, त्या ब्राह्मणाला आधी उठवायला पाहिजे. कृष्ण परमात्म्यानं महाराज अमृत दृष्टीनं पाहिल्यानंतर ब्राह्मण उठून बसला. उठून बसल्यानंतर अगदी झोपेतनं उठावा असा मेलेला ब्राह्मण उठला. आणि मग त्या ब्राह्मणाला नमस्कार करून अर्जुनाला विचारायला लावलं की तुझ्या मरण्याचं कारण काय, एवढं अर्जुनाला सांग. आणि मग अर्जुनाला सांगताना तो ब्राह्मण म्हणतो, हे परमात्मा तू देवादिदेव आहेस, तुला न कळण्यासारखं या जगात काय आहे, उगाच निमित्त करून तू माझ्याकडून बोलवून घेत आहेस, उगाच विचारलंस म्हणून सांगतो म्हणाले. अर्जुनाला तो ब्राह्मण सांगायला लागला, हे बघा अर्जुना, मी म्हणाले माझं लहानपणी लग्न झालं बालवयामध्ये. बालवयात लग्न झाल्यानंतर त्या काळामध्ये मुलं प्रौढ होई तोपर्यंत लावून देत नव्हती. पत्नी जवळच्याच गावची माझ्या, आणि ज्यावेळी मला 17-18 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी मी पत्नीला आणण्याकरता गावाकडे चाललो. हा ब्राह्मण कथा सांगायला लागला आपली. ज्या नगरीमध्ये जाताना घोड्यावरून पत्नीला आणावी म्हणून घेऊन गेलो. जाताना आषाढ महिना संपत आलेला, श्रावणाची सुरुवात, ऊन पावसाचा खेळ, त्यात कुठं गायी रान शेणी गायी चरत आलेल्या, त्यांच्या कुठंतरी शेण पडलेलं, वाळलेल्या शेणी, क्वचित कुठंतरी ओल्या, अशा वेचण्याकरता मुली आलेल्या. आणि त्या मुली आपल्या आपल्या शेणी टोपल्या घेऊन गेल्या. एक मुलगी त्यात शिल्लक राहिली होती, तिला उचलू लागण्याकरता कोण नव्हतं. मी घोड्याला थांबवून तिला उचलू लागण्याकरता उतरलो. त्या मुलीनं सांगितलं, फक्त बुट्टीलाच हात लावायचा, माझ्या शरीराला हात लावायचा नाही. हात लावाल तर शपथ आहे आणि मी लग्न झालेली आहे असं ती सांगते. म्हणाले हाही म्हणाले, मी तुला या आता वनामध्ये कोण नाही, जंगला माळरानामध्ये, आणि मग तुला उचलू लागणार कोण नाही, म्हणून मी तुला उचलू लागेन, शपथ घेतो म्हणाले, मी तुला हात लावणार नाही. तीही म्हणाली मला स्पर्श कराल तर तुम्हाला शपथ आहे. अशा दोघांनी शपथी घेतल्या. त्या उचलू लागला, हा आपला घोड्यावर बसून गेला, ही बुट्टी घेऊन गेली. आणि कर्मधर्म संयोगानं हा जाऊन आधी मामाच्या सासऱ्यांच्या घरामध्ये महाराज घोडं बांधलं, सज्जाला, आणि आपण खुर्चीत बसला. एवढ्यात ही मुलगी आली. आता तुम्हाला कळालं, ही मुलगी दुसरी तिसरी कोण नसून ही याचीच पूर्वी लग्न ठरलेली कोण होती, पत्नी होती. आता त्या माळ रानावर घेतलेली शपथ त्या ब्राह्मणाला कळाली, मी तुला हात लावणार नाही. तीही म्हणत होती मला हात लावाल तर तुम्हाला शपथ आहे देवाची. आणि मग त्या ब्राह्मणाला अशी अडचण झाली, आता घोड्यावर बसवून आणली तिनं, पण ती शपथ घेतलेली मात्र त्यानं मोडेल, आणि शपथ मोडलेल्याचं पातक मला नरकात जावावं लागेल, या भीतीनं तो ब्राह्मण त्या पत्नीचा सांभाळ करायचा, तिच्या हातचं पाणी देखील पीत नसायचा. आणि असा कालक्रमणा करत 10-12 वर्ष निघून गेली. आणि 10-12 वर्षानंतर आणि मामाला असं वाटलं, सासर मामाला, आपली दुसरी मुलगी काय करावं, द्यावी, काहीतरी संतती होते का बघावी. या निमित्तानं महाराज दुसरीचंही लग्न करून दिलं. आणि ती दुसरी पत्नी लग्न झाल्यानंतर ज्यावेळी निरोप देण्याकरता वेशीमध्ये आला कोण, त्या ब्राह्मणाचा सासर मामा म्हणणारा, पहिलीचा जसा प्रेमानं सांभाळ केला तसा हिचा देखील करा. आता म्हणाले पहिलीला वचन देऊन म्हणाले चुकलंय, आता ते वचन म्हणाले पांडुरंगाच्या कृपेनं कसं तरी सांभाळलं, हे आता सांभाळणं देवा तुझ्याच हातात आहे. तिलाही घोड्यावर बसवून घेऊन आलो, दोन्हींचाही स्पर्श केला नाही, संतती जन्माला घातली नाही, दोन्हींच्याही हातचं अन्न खात नाही. आणि आज तू आणि अर्जुन मला त्या पंक्तीला बसून काय जेवा म्हणून लागला, आणि तो जर माझा नियम मोडला असता तर देवा मला नरकात जायची वेळ आली असती. म्हणून मी
आंब्याच्या लोणच्याचं निमित्त करून कुठं आलो, माडीवर आलो आणि माझ्या परमात्म्याला मी वर हात करून विनवणी केली, करुणा भाकली, मला एक वेळ मरण दे, पण नियम मोडायचं पापभंग माझ्याकडून करून घेऊ नको. आणि त्या निमित्तानं म्हणाले देवानं माझ्यावर कृपा केली, मला म्हणाले दिव्य स्वरूपानं उचलून घेऊन गेले. आणि माझ्या मरणानंतर ह्या पतिव्रता स्त्रिया सगुण असल्यामुळं त्यांनीही मरण पत्करलं. त्याही सुद्धा निर्दोष आहेत देवा, त्यांचीही काही चूक नाही आणि माझीही काही चूक नाही. एवढा नियमात मी बांधला गेलेले असल्यामुळं मला एवढा निश्चय दृढ करून जगावं लागलं. एवढी कथा सांगितल्यानंतर अर्जुन महाराज अगदी थंडगार बसून ते ऐकायला लागला. एक सामान्य ब्राह्मण आपल्या वचनासाठी, बरं तिथं वचन देत असताना कोण नवरा बायको दोघंच होती, वचन मोडलं असतं तर काय हरकत नव्हतं, तिथं काय गाव अक्षता टाका यायला नव्हतं, हे सगळं ऐकायला कोण नव्हतं तिथं. पण दोघेही पती पत्नी एकाच महाराज मनाचे असताना देखील, दोन शरीरं होती पण मन एक असताना देखील त्यांनी निश्चय देवाला स्मरून पाळला. हा निश्चय एक सामान्य ब्राह्मण पाळू शकतो. मग अर्जुनाला कळालं मी तर भगवत भक्त आहे, माझ्या जन्मापासून देव माझ्या घरात, द्वारकेचा राणा पांडवा घरी, एवढं आमचं भाग्य आहे, एवढा ऐश्वर्य असताना मला नियम पाळता येत नाही. अर्जुन खजील झाला आणि मग देवानं खजील झालेल्या अर्जुनाला महाराज काय केलं, त्याच्या मनाला उभारी मिळावी असा उपदेश केला आणि तिथून बाहेर काढलं. म्हणजे निश्चय केवढा दृढ असावा कोणत्याही गोष्टीचा. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, 80 निश्चयाचा मेरू झाला. मेरू पर्वत हलत नाही मोठ्या वादळात, मोठ्या महाकंपाला देखील. तसं आपला निश्चय डळमळीत होता कामा नाही. निश्चय डळमळीत ज्याचा झाला त्याला हे फळ लाभत नाही. इंद्र एका जंगलामध्ये एका पारध्यानं पक्षाला मारण्याकरता विषारी बाण तयार केला. तो पक्षी उडून गेला आणि तो बाण त्या झाडाला लागला. वडाचं झाड होतं ते. वडाचं झाड विषाचा बाण लागल्यामुळं वटलं, वाळत 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 आलं. त्या प्रक्रियेला काहीतरी वर्षभर निघून गेलं आणि त्यावेळेला सगळे पक्षी हसते 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 निघून गेले. एक कबुतराचं लहान पिलं मात्र ते झाड सोडून गेलं नाही. आणि मग त्याला ते सोडावेसं वाटेना. कितीतरी पानं गळून गेली, झाड अगदी उघडं बुडकं निरस दिसायला लागलं. आणि त्या जंगलावरून एक दिवस इंद्र विमानातून जात होते. इंद्राने सगळं सदाहरित जंगल दिसतंय म्हणाले, आणि एकच वृक्ष तेवढा काय दिसतोय, वाळलेला दिसतोय. याला कारण काय असावं म्हणून त्यांनी इंद्रानं आपल्या सेवकांना विचारलं, बाबा काय असेल, खाली उतरून बघूया म्हणाले. खाली उतरल्यानंतर एक कपोताचं पिल्लं ढोलीत बसलेलं होतं. आणि मग इंद्र आला आणि विचारायला लागला, बाबा म्हणाले हे सगळं जंगल हरित आहे आणि कशाला उघड्या बोडक्या झाडावर तू बसलायस, दुसऱ्या ढोलीत तुला राहता येते का नाही म्हणाले. तर त्या कपोतानं उत्तर दिलं की या झाडाच्या ढोलीतच माझा जन्म झाला, या झाडाचीच फळं खाऊन मी मोठा राहिलो. मोठ्या मोठ्या दुष्काळात, अवर्षणात, मोठ्या पावसात या झाडानंच माझं संरक्षण केलं. याकरवी मला हे झाड सोडावंसं वाटत नाही. या झाडाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आता त्याला अंतिम समय आला, अशा निरस परिस्थितीत मला सोडावंसं त्याला वाटत नाही. अरे सगळे पक्षी निघून गेले, पक्ष्याचा आणि झाडाचा काय संबंध आहे, इथं अध्यास आहे, नुसता भ्रम आहे, माझं माझं म्हणू नकोस, तू सोडून जा. उपदेश चांगला केला इंद्राने, पण त्याला एकनिष्ठ असल्यामुळं, कारण माझं ह्या झाडावर उपकार त्याचे आहेत, मला ते फेडता येत नाही, या महाराज उत्तीर्णत्वाच्या भावनेनं त्या पक्षानं ते झाड सोडलं नाही. इंद्राला आनंद वाटला की एक सामान्य पक्षी किती एकनिष्ठेनं झाडाची बाजू धरून राहतोय. सगळे पक्षी निघून गेले, स्वार्थी होते, पण हा निस्वार्थी भावनेनं हे झाड असे तोपर्यंत नव्हे, माझं शरीर असे तोपर्यंत झाडाच्याच ढोलीत राहीन, अशा निश्चयानं तो इंद्राला बरं वाटलं. इंद्र म्हणाला, एवढा सामान्य जीव पण काय धर्म सांभाळतोय, ही धर्माची एकनिष्ठा बघून इंद्र म्हणाला, तुला काय हवं ते माग, तुला काय पाहिजे ते माग, काही दुसरं नको म्हणाला, हे झाड पहिल्यासारखं कर म्हणाला. मला कथाही काय सांगायची एवढ्यासाठी, ते झाड वटलेलं परत सदाहरित करण्यात आलं. मला सांगा, त्या एका पक्षाच्या नुसत्या ठाम धरून निश्चयानं बसण्यामुळं वटलेलं झाड हिरवं झालं का नाही? तसं आम्ही देखील देव नाही 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 म्हणत एक दिवस देवरूप होऊ एवढी साधना आमची होईल महाराज. नास्तिकवाद, हे वास्तववाद, स्वभाववाद, हे सगळे महाराज भौतिकातले आहेत. आणि देव अलौकिक आहे, अभौतिक आहे, तो मायावी सृष्टीच्या पलीकडचा आहे, मायेचा तो जनित आहे. म्हणून आमची एवढी साधना टोकाची गेली पाहिजे की आपले सगळे तकलादू निश्चय मोडून पडले पाहिजेत आणि अशी इमारत परमार्थ असा भक्कम पायावर उभा राहायला पाहिजे, विवेक वैराग्याच्या ज्ञानाच्या भक्तीच्या बळावर, की त्यावर तुका झाला शे
कळस तुकोबराय कसे डौलानं कळस रूपानं शोभतात. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केली बोजा. बहिणाबाई अगदी निश्चयानं अशा निश्चयानं संत उतरले आणि पहिलं पार झाले म्हणून येणे पण ते माझी चाललेली पाऊले. दर्शन झाले संतापायी बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताशी. ही वेळ चांगली भेटली, मानवी जन्म मिळालेला आहे म्हणून देशाची सेवा करणं, आईवडिलांची सेवा करणं, गुरूंची सेवा करणं, आपल्या स्वामी मालकाची सेवा करणं निरपेक्ष भावनेनं यामध्ये जे पुण्य साठवलेलं आहे ते पुण्य निष्काम पुण्य असल्यामुळं चित्त शुद्ध करतं. चित्त शुद्ध झाल्यानंतर चित्त स्थिर होतं आणि स्थिर झालेलं चित्त चैतन्यात लय पावतं. अशी क्रमानं साधना आहे म्हणून कर्माला कुणीही कमी समजायचं हे माझ्या वाट्याला आलं हे कमी दर्जाचं आहे उच्च दर्जाचं आहे काय नाही. जातीगत अवस्थागत वर्ण आश्रम अवस्थेने येणारं कर्म आहे म्हणून कर्माला मान द्यायचा. कर्माते शंभुमानी आपण किती लपसी कर्माभिन. भगवान शंकरही कर्माला मान देतात. पुन्हा तुम्ही आम्ही सगळे वारकरी कर्मनिष्ठ आहोत, कर्मशूर आहोत. पळून जाणारे नव झुंजार ते एक विष्णुदास जगी. येणारा प्रत्येक प्रसंग तुकोबारायांनी आपल्या छातीवर झेलला, पाठ दाखवली नाही त्याला. म्हणून आम्ही देखील जबाबदारीचा परमार्थ करत असताना थोडा त्रास होईल पण तो त्रास सहन करत करत निश्चय दृढ करायचा. आणि निश्चय हाच महाराज बळ देतो. बळ निश्चय देत नाही तर तेच बळ परमार्थातलं फळ असतं कारण ते फळ दिसत नाही. बळ मनाचं बळ दिसत नाही, शरीर बळ दिसेल, मनोबळ दिसत नाही. योग बळ दिसतं, मनोबळ नाही दिसत. आणि मनोबळ एवढं तयारीचं असावं की त्यानं देव जिंकता यावा आणि देव ऋणी करता यावा. भक्त ऋणी देव बोलती पुराणे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा. आपल्या सेवेनं देव ऋणी करायचं. तुकोबारायांच्या वडिलांनी देव ऋणी केला म्हणून तुकोबारायांच्या घराण्यामध्ये ती चालत आली वारी. अनेक भानुदास महाराजांनी देव ऋणी केला. देव खाली मान घालून उभा राहायचे. तुकोबारायांनी देव ऋणी केला. काय करावे जातीला, कुठली जात घेऊन बसला. तुका म्हणे चोखा भला क्षेपक अभंग असेल बाहेरला असेल पण प्रमाण मात्र अतिशय चोख आहे की जात पात धर्म या गोष्टी कर्तबगार मनुष्याच्या दृष्टीनं सगळ्या गौण आहेत. महाराज कर्तव्य श्रेष्ठ आहे, करावंच लागेल आणि ते करणं निरपेक्ष आणि निष्काम भावनेनं ज्यांनी केलं त्यांचं महाराज नाव उरतं. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागून देशासाठी महाराज सेवा करत 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 त्यांनी देह ठेवला. प्रारब्धानं कधी कुणाला कसं मरण येईल हे काही सांगता यायचं नाही. जयद्रथ, दुर्योधन, दुःशासन हे महाराज बलवान असून देखील प्रारब्धाने त्यांना कसं मरण दिलं. अभिमन्यू किती महाराज बलवान होते म्हणून आपण देखील फार या देहाची लालसा धरायची नाही. आहे त्या देहाविषयीचे फक्त निश्चय दृढ करायचे आणि याची आसक्ती सोडता 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 एक दिवस रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण एवढी नामचिंतनाची साधना ठेवायची. आणि या साधनेच्या बळावरच महाराज आम्हाला काय करायचं आहे, उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून सत्य सांभाळायचं, दुसऱ्याविषयीची दयाभावना सांभाळायची आणि निरपेक्ष भावनेनं कर्म करीत गेलं तर निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. परम 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 परम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. परम 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 निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. आजची सेवा ही महाराज श्राद्ध कर्माची आहे, पवित्र कर्म आहे. गृहस्थाश्रमालाही उचित आहे, करत राहायचं. त्या निमित्तानं महाराज टाळ वाजेल, हरिपाठ केला तरी हरकत नाही. 4 वारकऱ्यांना अन्नदान, ब्राह्मण भोजन, पिंडदान
ह्या सगळ्या श्राद्धाच्या गोष्टी अशा पवित्र अंतःकरणानं करायच्या, पुढल्या जीवाच्या उद्धारासाठी करायच्या. त्याच्यासाठी काही शास्त्र इतर काहीच संशय घेत बसायचं नाही. हे इथं दिलेलं अन्न तिकडं भेटतंय का नाही असे कुतर्क करत बसायचं नाही. कुणाचंही ऐकू नये. इतरांचं शास्त्र आणि संत याच्या व्यतिरिक्त कुणाचाही संसार निवृत्ती मार्गाला सिद्धीला जाणं शक्य नाही. म्हणून आपण चांगले शास्त्रावर आणि संतावर श्रद्धा ठेवून जगूया. तुकोबारायांनी आम्हाला तसा निश्चय वाढवण्याकरता विवेक वैराग्य बळ द्यावं अशी सेवेच्या माध्यमातून विनवणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.